नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असून सकाळी 11 वाजेपर्यंत 39.97% मतदानाची नोंद झाली आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या टप्प्यात एकूण 142 मतदारसंघांमध्ये मतदान होत असून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या टप्प्यात राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. ग्रामीण भागांसह शहरी भागातही मतदारांची सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. महिलांचा सहभाग लक्षणीय असून प्रथमच मतदान करणाऱ्या युवक युवतींचाही उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. केंद्रीय सुरक्षा दलांच्या अनेक तुकड्या संवेदनशील मतदान केंद्रावर तैनात करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी किरकोळ वाद किंवा तणावाच्या घटना समोर आल्या असल्या तरी एकूणच मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या टप्प्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेसांनी डाव्या आघाडीमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य या टप्प्यात ठरणार असल्याचे मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य या टप्प्यात ठरणार असल्याने या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दुपारपर्यंत मतदानाचा टप्पा आणखी वाढण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मतमोजणीच्या दिवशी या टप्प्यातील निकाल निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.